नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवून राहिलो। याच्यापूर्वीचे 2-3 व्हिडिओ महिलांच्या संदर्भात जर तुम्ही बघितले असतील, ते जर तुम्हाला आवडले असतील तरच हा व्हिडिओ बघा, अन्यथा बघण्यात काही अर्थ नाही। मी तुम्हाला 100% सांगतो, हा जर तुम्ही पहिल्यांदा जरी बघत असाल व्हिडिओ तरी सुद्धा इतकी छान माहिती तुम्हाला सांगणार आहे। मी मागे म्हटलं होतं तुम्हाला की 20,000 पेक्षा जास्त महिला भगिनी त्या ठिकाणी लागणार आहेत। मी जे सांगून राहिलो ते 100% अभ्यासाच्या बळावर सांगून राहिलो। एकूण तिकून गोळा केलेली माहिती नाही, जी आहे ती मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला प्रूफ सह दाखवतो की तुमची निवड कशा पद्धतीने होऊ शकते। आता तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने मेरिट लिस्ट लागते। म्हणून जर याचा फायदा तुम्हाला कसा होईल, ज्यावेळेला आता तुम्ही प्राधान्यक्रम असाइन केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला 100% बदल करण्यास भाग पाडेल मी। तुम्ही 100% काय करसाल, एखादा 2 प्राधान्यक्रम खालचा वर देसाल, तुम्हाला असं वाटेल अरे हो गड्या, हे तर गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली। तुम्ही अनेक ठिकाणी नगर परिषदा, जिल्हा परिषदा, काही संस्था तुम्ही टाकल्या असतील, तुमचे मार्क जे काय असतील ते आपण काय करतो, जो नॉर्मली ट्रेंड सेट झालेला आहे त्याच्यानुसार आपण प्राधान्यक्रम दिलेले आहेत, बरोबर की नाही। मी तुम्हाला एक गोष्ट तर खात्रीपूर्वकच सांगतो, आता ही जी वाढलेली 16 तारीख आहे की नाही, त्या 16 तारखेपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही 100% प्राधान्यक्रम खालचे वर करसाल, वरचे खाली आणसाल, आणि त्याचा फायदा तुम्हाला 100% नाही, 200% नाही, 1001% झालेलाच असेल। खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला, उदाहरणासह सांगतो आणि प्रूफसह सांगतो। हे बघा, ही काय आहे माहिती आहे का, मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आहे। या मेरिट लिस्टचा तुम्ही थोडा अभ्यास करा। दादा म्हणाल तुम्ही पुढची मेरिट लिस्ट दाखवा ना, जुनी मेरिट लिस्ट दाखवून काय फायदा आहे। ताई तू एकदा बघ तर खरी, तुझ्या डोक्याला जर नाही मुंग्या आल्या तर नावच बदलून ठेव गुरुजनवाल्याचं। हे बघा, वंदनाताई, इकडे प्रियंकाताई, प्रणालीताई, तिघींची निवड झाली। सुरुवातीचे जे 4 उमेदवार आहेत त्याच्यामध्ये महिलाच उमेदवार सुरुवातीला 3 आहेत। बघा, यांचा प्राधान्यक्रम होता 6व्या नंबरचा, यांचा होता 4 नंबरचा, आणि या ताईंचा होता 29व्या नंबरचा। दोघींना सुद्धा मार्क कसे आहेत बघा, सेम। मग तुम्ही म्हणसाल दादा असं व्हायला पाहिजे होतं की ही जी प्रियंकाताईचं नाव खाली आहे हे वर असायला पाहिजे होतं, यांचं खाली का आलं? तर हे बघा, दोघींना सुद्धा सेम मार्क असताना ज्यांचं वय जास्त आहे, आता समजा वंदनाताईचं वय किती होतं या ठिकाणी, 1983 मध्ये त्यांची जन्मतारीख आहे, आणि प्रियंकाताईंची किती आहे, 1991 मधली, आणि प्रणालीताईची किती आहे, 1995। म्हणजे या ठिकाणी निवड कोणाची झाली, ज्यांचं वय जास्त आहे त्यांची। आता तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे माहिती आहे का, मला काय, माझा स्कोअर लय चांगला आहे, माझी तर निवड त्या ठिकाणी 100% होईलच, म्हणून तुम्ही लिमिटेड प्राधान्यक्रम दिले। म्हणजे कुणाला 100 आलेले आहेत तर एखाद्या बहिणीनं 20 दिले, कुणी 30 दिले अति आत्मविश्वासाच्या भरात, कुणी 40च दिले, कुणी काय केलं माहिती आहे का, फक्त जिल्हा परिषदा सिलेक्ट केल्या, कुणी काय केलं फक्त नगर परिषदा सिलेक्ट केल्या, जिल्हा परिषदा सिलेक्ट केल्या, आणि आदिवासी आश्रमशाळा आणि संस्था काय केलं, सोडून दिलं। याला ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणतात। तुमच्यापैकी व्हिडिओ पाहणाऱ्या बहुतेक बहिणींनी ही चूक केलेली आहे, याला चूक असं म्हणतात। तुम्हाला सांगतो मी, हे बघा, यांचा हा कितव्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम आहे, 29वा। यांनी जर हा विचार केला असता की माझं त्या ठिकाणी SPC कॅटेगरीमध्ये आहे, माझ्या या कॅटेगरीच्या भरपूर जागा आहेत आणि माझं तर 100% सिलेक्शन होणारच आहे, आणि त्यांनी फक्त सुरुवातीचे 25च प्राधान्यक्रम दिले असते तर यांची इथं निवड झाली असती का? माझा तुम्हाला साधा सोपा प्रश्न आहे, नसती झाली। आता दुसरं उदाहरण देतो। प्रियंकाताईला मार्क किती आहेत, 117। इकडे प्रणालीताईला मार्क किती आहेत, 117। परंतु या शाळेमध्ये जर समजा फक्त 3च जागा असत्या तर प्रणालीताईला एवढे मार्क असून देखील इथं निवड त्यांची झाली असती का? सांगा तुम्ही मला, नसती झाली की नाही? मग तुमचा स्कोअर जास्त आहे 100% मान्य, परंतु तुमची निवड त्या ठिकाणी होईलच याची काय गॅरंटी आहे? तुमचे जेवढे मार्क असणारा इतर जिल्ह्यामधला विद्यार्थी ज्याचं वय जास्त आहे तो तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे, तुम्हाला माहीतच नाही। तुम्ही तुमचा जिल्हा सोडून जाऊ नाही शकत, परंतु महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्या तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत, तुम्हाला असं वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे त्याच्यामुळे माझं सिलेक्शन होणारच आहे, मग मी जास्त प्राधान्यक्रम कशाला देऊ? पण बाकीच्या महिला आल्यात ना तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये। ही गोष्ट विसरली का ताई तू? पापा की परी आणि रायशील घरच्या घरी, माझी हात जोडून विनंती आहे, असा ओव्हर कॉन्फिडन्स कामाचा नाही, जास्तीत जास्त प्राधान्यक्रम द्या। आता हे बघा, आपण पुन्हा एक उदाहरण घेऊ। याच्यामध्ये तुम्हाला बहुतांशी नावं आहेत की महिलांचे दिसतील, काही पुरुषांचे सुद्धा दिसतील, ज्यांनी ताईंचे नावं आपण घेऊयात, म्हणजे काय होईल आपल्याला एक ते लक्षात येईल की त्यांची कॅटेगरी कुठली होती। हां, हे बघा, हे सुप्रियाताईंची निवड झाली, ओपन कॅटेगरीमध्ये त्या होत्या, आणि ओपनमध्ये साहजिकच आहे, हे बघा OBC मध्ये होते आणि त्यांची जनरल कॅटेगरीमध्ये निवड झाली, पण ते शशिकांत भाऊ येतात। आता सुप्रियाताईचा जर आपण विचार केला तर त्यांनी कितव्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं त्या ठिकाणी, 13व्या क्रमांकाचं। यांचं कितव्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम आहे, 27व्या क्रमांकाचं।
यांनी जर समजा आता ही असं नितीन भाऊ आहेत यांच्या ठिकाणी असं कन्सिडर करू की नीतीताई आहे, तर त्या ताईने जर 27व्या क्रमांकाला प्राधान्यक्रम दिलंच नसतं तर मग काय झालं असतं. आता ही 114 आहे म्हणून यांची निवड झाली. समजा यांचा स्कोर 100 आहे, मग त्यांनी काय करायला पाहिजे. आता ही जिल्हा परिषद यांना योगायोगानं भेटलं म्हणून भेटलं. हा कन्व्हर्टेड राऊंडची यादी आहे, त्याच्यामुळे इथं तुम्हाला मेरिट काय दिसून राहिला, कमी दिसून राहिला. पण ही जी नॉर्मल रेग्युलर राऊंडची जर यादी असती तर मग काय झालं असतं, यांचा नंबर लागला असता का या ठिकाणी. 27व्या क्रमांकाला लागला तरी सुद्धा नसताना लागला. म्हणून तुमच्याकडे जो काही स्कोअर आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा स्कोअर कमी आहे, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे प्राधान्यक्रम दिलेले आहेत ते अशा पद्धतीने टाका. आपण नॉर्मली कसे प्राधान्यक्रम टाकतो, सुरुवातीला जिल्हा परिषद, मग काय केलं तुम्ही नगर परिषदांना टाकलं, महानगरपालिकेला टाकलं असेल किंवा नगर परिषद घेतलं असेल, मग आदिवासी आश्रमशाळांना टाकलं आणि मग काय केलं असेल, संस्थांना टाकलं असेल. तुमच्यापैकी अनेक अशा बहिणी आहेत की ज्यांनी फक्त हे सुरुवातीचे 3च निवडले, इकडे जायचंच नाही म्हणून ते प्राधान्यक्रम काय केले, कट करून टाकले. ही चूक करू नका. तुमचा जर स्कोअर कमी असेल तर जो नॉर्मल ट्रेंड आहे तो सेट करू नका. म्हणजे ज्यांना जास्त मार्क आहेत किंवा कमी मार्क आहेत त्या सर्वांनी काय केलं, हेच निवडले. पहिले जिल्हा परिषद निवडली किंवा महानगरपालिका निवडली, मग नगर परिषद निवडली. आता हे इंटरचेंजेबल आहे थोडंसं. मग त्यांनी आदिवासी शाळा निवडल्या आणि मग सुरुवातीला मग शेवटी काय केलं, संस्था निवडल्या आणि हा प्रत्येकाने ट्रेंड हाच सेट केला. अशाच पद्धतीने मी तुम्हाला खरं सांगतो ताई, जर तुम्हाला कमी मार्क असतील आणि जर तुम्ही हुशार असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी जे सांगतो ते बरोबर आहे, जास्त मार्कवाले तर इथे येऊन जातील ना, मग तुमचा जर प्राधान्यक्रम शेवटी आहे तर मुलांनी रँडमली टाकलेले आहेत. मग आता कमी मार्कवाल्यांची कॉम्पिटिशन इथं लागेल. मग याची निवड कोणाची होईल, ज्यांनी प्राधान्यक्रम आधी दिलेला आहे त्याची निवड होईल ना. भले तुमचा मेरिट सेम असेल, परंतु 2 विद्यार्थी आहेत, समजा लक्षात घ्या, 2 विद्यार्थी आहेत, त्यांची डेट ऑफ बर्थ सेम आहे. लक्षात घ्या मी काय सांगून राहिलो बहिणींनो, 2 विद्यार्थी आहेत, त्यांची डेट ऑफ बर्थ सेम आहे असं गृहीत धरू आपण. तशी तर नसतेच. दोघांना सुद्धा समजा 104 मार्क आहेत. लक्षात घ्या बहिणींनो मी काय सांगतो तुम्हाला, 104 मार्क आहेत. डेट ऑफ बर्थ सुद्धा त्यांची सेम आहे, फक्त वय वगैरे सगळं सेम आहे. एका विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी कमी मार्क लागतात अशा ठिकाणी 23वा प्राधान्यक्रम दिला होता आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी 24वा दिलेला होता. वय सारखं, मार्क सारखं सगळंच. मला सांगा बरं, या ठिकाणी कोणाची निवड होणार आहे, याची निवड होईल ना. तुमचं फक्त या ठिकाणी 23व्या ठिकाणचे म्हणजे 23वा प्राधान्यक्रम न देता 24वा दिला. त्याच्यामुळं पवित्र पोर्टल काय करते, सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम आधी दिलेला आहे त्याचं नाव गृहीत धरते ना तिथे. मग तुम्हाला आधीच कमी मार्क, तुम्ही सगळेचे सगळे प्राधान्यक्रम देऊन टाकले वर, अडचण होईल ना ताईंनो. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगतो म्हणून नाही, तुम्ही आणखीन 2-4 जणांचा सल्ला घ्या. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझे मार्क कमी आहेत तर तुम्ही खुशाल त्या ठिकाणी काय करा, नगर परिषदांना थोडंसं वर घ्या. दुसरं काय करा माहिती आहे का, आदिवासी शाळांवरती जायची न जायची तुमची इच्छा आहे की नाही ते बघा, परंतु ज्या संस्था तुम्हाला आल्या असतील ना विदाऊट इंटरव्ह्यूला, त्यांना थोडंसं वर घ्या, काही होत नाही. ज्या जिल्हा परिषद आहेत की ज्या ठिकाणी जास्त कट ऑफ जाऊ शकते त्या ठिकाणी देऊच नका, किंवा दिलं तरी थोडंसं खालची टाका, काही अडचण नाही. ज्यांना कमी मार्क मी त्या बहिणींना सांगतो. आणि ज्या बहिणींनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कमी प्राधान्यक्रम दिले, मी तुम्हाला सांगतो प्राधान्यक्रम वाढवा. तुमची सुरुवातीची याच्यामध्ये निवड झाली काही हरकत नाही, पण नाही झाली तर थोडंसं खाली या. ऐका तुम्ही माझ्या मनचं, नाही ऐकलं तर नुकसान होऊ शकते. आणि तुम्ही जर प्राधान्यक्रम शिल्लकचा देऊन ठेवला तर त्याच्यामध्ये काही अडचण नाही ना. कारण की विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही जासाल तर त्यावेळेस तुम्हाला शेवटी नोकरी इकडे पण करणं आहे तिकडे पण करणं आहे. नोकरी तर तुम्हाला कुठेही करणंच आहे ना. आणि राहिली गोष्ट संस्थेची, तर एक गोष्ट लक्षात घ्या, संस्था म्हणजे सासू. कोणाला चांगली भेटते, कोणाला खराब मिळते, कोणाला चांगली मिळते, कोणाला खराब मिळते, पण ती शेवटी आहे सासूच. बरोबर, आपल्याकडे सासूचं नाव खराब करून टाकलं म्हणून सासूचं उदाहरण घेतलं. पगार तुम्हाला कुठे मिळतो, पगार सगळीकडे सारखाच मिळतो. मग इकडेही पगार आहे तुम्हाला, इकडेही पगार आहे. मग तुम्ही नोकरीला कमी किंवा जास्त करू नका. आणि मी तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणाने सांगू, जो माणूस विद्यार्थ्यांना चांगलं घडवतो ती संस्था कितीही खराब असू द्या, त्या शिक्षकाला कधीच नाव नाही ठेवत. संस्था खराब असते म्हणजे काय, मुळामध्ये संस्था खराबच नसते. आता काही जर शिक्षक लोकांनी कामच नाही केलं तर मग काय करणार आहेत. अनेक ठिकाणी मी असं बघतो की चांगले शिक्षक असून देखील त्यांना त्रास आहे. हे 100% मान्य करतो मी.
परंतु खरंच तुम्ही विद्यार्थी प्रिय असाल, तुम्हाला विद्यार्थ्यांचंच हित पाहिजे, तुम्ही चांगलं शिकवू शकता, तुम्ही विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायला तयार आहात. ज्या विद्यार्थ्यांना साधं लेखन वाचन येत नव्हतं त्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासामध्ये रुची तुम्ही निर्माण केली. भली एखादा विद्यार्थी 35% काल होता, 50% होता, तुम्ही त्याला 55 घेऊन गेले, पण ग्रोथ आहे ना. मन लावून काम करता ना. ज्यावेळेस तुम्ही 45 मिनिटं वर्गामध्ये शिकवायला जाता तर त्यावेळेस तुमचं डोकं फक्त वर्गामध्ये असते. हे एका चांगल्या शिक्षकाचं लक्षण आहे. असं जर तुम्ही डेडिकेटेडली शिकवत असाल तर मी तुम्हाला सांगतो कोणती संस्था तुम्हाला त्रास देणार नाही. नाहीतर मग तुम्ही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर तिचे वर्किंग असणाऱ्या शिक्षकांचा त्रास विचारा. या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक निर्णय करा बहिणीनं तुम्ही. कारण की शेवटी तुम्हाला शाळेत पण जायचं आहे, घरी येऊन घरचे कामं सुद्धा करायचे आहेत. बरोबर आहे का? मला माहिती आहे तुम्ही काही रिकाम्या बसत नाही. तुम्हाला घरचं काम दुसऱ्यांनी केलेलं आवडत नाही, तुमच्या मनासारखंच पाहिजे असते. म्हणजे तुम्ही शाळेमधून कितीही थकून आले तरी सुद्धा घरी वेळ देणारच आहात. बरोबर का नाही? मग पण ते कधी होईल शक्य? तुम्ही शाळेमध्ये सुद्धा चांगल्या फ्रेश मेंटॅलिटीने कधी जाऊ शकाल किंवा घरी, ज्यावेळेस तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर असाल. भविष्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्या बहिणींनो. तुम्हाला संस्था भेटो, तुम्हाला जिल्हा परिषद भेटो, तुम्हाला नगर परिषद भेटो, तुम्हाला महानगरपालिका भेटो, तुमच्या हिताचं काय ते लक्षात घ्या. आणि तुम्ही जर कुठेही काम करायला तयार असाल, दुर्दैवानं तुम्हाला कमी मार्क पडले असतील तर तुम्हाला सांगतो मी संस्थेची तयारी ठेवा. काहीही चुकीचं नाही, मग ते विथला असो किंवा विदाऊटला असो. म्हणून हे जे मी तुम्हाला माहिती सांगितली, 2-4 फॅक्टर, मेरिट लिस्ट तुम्हाला दाखवली. तुमच्या एकदा जागा बघा. अनेक बहिणींनी काय केलेलं आहे की त्यांच्या कॅटेगरीमधल्या जागा कमी आहेत म्हणून ती जागा सोडून दिली, पण तिथं ओपनची जागा असेल तर ओपनमध्ये भरा. अनेक महिलांनी काय केलं की ओपन आणि समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त, म्हणजे ओपनमधल्या महिलांच्या जागा आणि समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या जागा आहेत त्या बघितल्याच नाही, आणि म्हणून काय होते त्यांचे नुकसान झालेलं आहे. बघा मी तुम्हाला उदाहरणासह दाखवतो. ही जी ताई आहे समजा ओबीसी कॅटेगरीमधली आहे, त्याचं सिलेक्शन ओबीसीमध्ये झालं, परंतु आपण एखादी ना एखादी ताई असेलच सुरुवातीला अशी की ज्यांचं आहे कॅटेगरीमधून नाव, परंतु निवड कशामध्ये झाली त्यांची, त्या ठिकाणी ओपनमध्ये झालेली आहे. आपण एखादं बघू असं उदाहरण. सुरुवातीची यादी बघू. हां, नाही आहे याच्यामध्ये उदाहरण. हां, सागर भाऊ आहे. तर हे बघा, जसं यांची कॅटेगरी, आता हे सागर ताई पण असू शकते एखादी, उदाहरण म्हणून घेऊयात आपण. आता हे ओपन मधल्या होत्या, तिकडेच लागणार होत्या. हे बघा, हे अश्विनी ताई आहेत. बरोबर आहे. यांची कॅटेगरी कोणती होती? ओबीसी, परंतु त्यांची निवड कशामध्ये झालेली आहे? ओपन कॅटेगरीमध्ये. आलं लक्षामध्ये? म्हणजे असं नाही की आता त्यांचा प्राधान्यक्रम समजा 6व्या क्रमांकाचा होता, 112 मार्क होते त्यांना, त्यांची कॅटेगरी भली ओबीसी असली पण त्यांची निवड कुठे झाली? ओपन कॅटेगरीमध्ये. आता माईट बी काय असू शकतं की त्यांच्या ओबीसीच्या जागा त्या ठिकाणी कमी असतील त्या ॲडमध्ये, पण त्यांची निवड कुठे झाली? ओपन कॅटेगरीमध्ये. असं होऊ शकतं. म्हणून तुम्ही 2 गोष्टी म्हणजे जागा बघा, तुमच्या कॅटेगरीच्या जागा महिलांसाठी किती आहेत, तुमच्या कॅटेगरीच्या जागा ओपनमध्ये किती आहेत, मग ओबीसीच्या टोटल जागा किती आहेत समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त, आणि ओपनच्या जागा किती आहेत समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त. म्हणजे त्या 4ही ठिकाणी तुम्हाला काय करता येईल? अप्लाय करता येईल. हा व्हिडिओ थोडासा लेंदी झाला, मी त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो, परंतु जी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. कदाचित मी जे सांगून राहिलो ते प्रेडिक्शन तुम्हाला चुकीचं वाटेल. जो अंदाज मी सांगतोय, जी माहिती तुम्हाला सांगतोय ती तुमच्या बुद्धीला न पटणारी असू शकते, परंतु असं तर काही स्पेसिफिक नाही की मी जे तुम्हाला सांगतो त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवावाच. बरोबर आहे की नाही? परंतु ही एक वस्तुस्थिती आहे. अनेक महिला ज्या आहेत की ज्या ग्रामीण भागामध्ये जाऊ, मी तुम्हाला सांगतो ते किंवा जिल्हा परिषद निवडावी की नगर परिषद निवडावी, त्याच्याबद्दल एखादा वेगळा व्हिडिओ घेतो. धन्यवाद.